हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यूज ब्लॉगमध्ये. आज काय गणपतीचं आगमन नाही. आज आम्ही चाललो आहे फिरायला. बाहेर सगळा ग्रुप आहे, भरपूर जण आहेत. बघू आता त्याच्यामधून किती जण येतात आणि किती जण नाही येत. पॅकिंग चालू आहे, अजून काहीच पॅकिंग नाही केली. उशीर झालेला आहे. ते लोक कधी पण येतील आणि मी आत्ताच कामावरून आलो. फ्रेश बी चालू आहे, फटाफट पॅकिंगसाठी घेतला. पॅकिंग चालू आहे, भेटू आता ते लोक आले की. ठीक आहे, एवढे जण आहेत, कोणी कॅन्सल नाही झालं या टायमाला. कोड घे. हाय भाई, ह्याच्यामध्ये आहे. अरे सगळे घेतलं का? नाही बस झालं एवढ्या. अरे मग काय हे काय आता ह्याच्या पियाचे का ह्याच्यानी? हे घे, हे पण लाव. निघताना करू. अरे आता निघताना अक्षयच्या गावाला भेंडी सगळे भाई पुढं सगळे. चल बोल. होय महाराजा. गणपती बाप्पा. करू शकता भाई, किती पब्लिक आहे. भाई एवढी पब्लिक आहे. सगळे चालले आता पालीला. ठीक आहे, पुढं भेटूया. 1 2 3 4 5 6 आणि एवढी जाणार टोटल. भाई बहुत पब्लिक आहे, मचान आहे भाई. नया रेनकोट आहे भाई. नाद नाही करायचा भाई. बारिश आ रही है. बारिश भाई हिंदी मराठी मिक्स आहे ब्लॉग भाई. भाई नवीन रेनकोट आणलाय भाईनी. भाई नवीन रेनकोट, सफेद BMC रेनकोट भाई. आम्ही पण आता रेनकोट घालतो आणि बस जाऊ पुढं. पाऊस यायला लागलेला आहे. मी आता पोचलोय पालीला. आत्ताच पोचलो, 6ला निघालेलो आणि खूप उशीर झाला. खूप ट्रॅफिक भेटलं, रस्ता पण हरवलेलो आणि आता जस्टच पोचलोय. खूप म्हणजे खूप टाईम झाला. रात्रीचे आता 10:30 वाजायला आले. 10:30 वाजलेच आहे. 10:30 वाजायला आले नाही, 10:30 वाजायला आलेत. आणि आता एक हॉटेलवर थांबलो आहे सगळे जेवायला. बघू, जेवू आणि डायरेक्ट घरी जाऊ आणि घरी जाऊन डायरेक्ट झोपू, कारण खूप दमलो आहे आता. ठीक आहे, बाकी उद्या भेटू. बाय. स्वतः झोपणार आहे मी, तर नीट लागणार. स्वतःसाठी करायला लागतं. मागच्या बस चोरलाय कुणीतरी. मोठ्या बरासाठी नाही, पण झोपण्यासाठी. अरे बाहेर कोण झोपणार आहे? अरे अक्षय, बाहेर कोण झोपणार आहे? हा, ते पायाची घाण येतील परत आत घेऊन. झाडू मारतोय ना.
अरे पोषण पडतो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता आम्ही उठलेलो आहे. उशीर झाला आहे. रात्रीला उशिरा झोपलो, लय मस्ती करत होती. व्हिडिओ काढलेला आहे, फोन स्विच ऑफ झाला त्यामुळे. आणि आता आम्ही चाललो बाहेर धबधब्याला आंघोळ करायला. ठीक आहे, बाकी सगळे उठले. आता मी आता निघू ब्लॉग बघत राहा. ठीक आहे, पुन्हा दाखवतो पुढं, मजा येणार आहे. आम्ही सकाळी निघालोय. कुठे निघालोय? रामकुंडला चाललंय बाई. सकाळी निघालंय. रात्री उशिरा झोपलो आणि आता सकाळी उठून डायरेक्ट पक्षाला गेली ना बाई. हो बाबा, हे कुठल्या बोगद्याला आणलंस? आता गरम कुंडच्या पाण्यामध्ये आंघोळ करायला सकाळी व्ह्यू बघू शकता भाई. व्ह्यू नाहीच येते भाई. व्ह्यू भाई, व्ह्यू एक नंबर आहे. करा गाईज, हे आहे गरम पाण्याचा कुंड. काय डीजे भाई निस्तार हात करतो भाई. भाई हे आहे गरम पाण्याचा कुंड आणि आम्ही आलो इथं आता आंघोळ करायला. आणि सकाळी एवढा प्रवास करून आणि हेवन भाई मी फर्स्ट टाईमच हे बघतोय. मी कधी बघितलं नाही असं. आणि हे गरम पाणी खालूनच येतं. पाण्याखाली आतमधून येतं गरम पाणी. गरम पाणी खालूनच येतं. विषय रे, हार्ड विषय. भेटे आता पुढं. झालं आमचं आंघोळ बिंघोळ करून गरम पाण्याच्या कुंडमध्ये आंघोळ बिंघोळ केली मस्त. ते गरम पाणीचं कुंड, पाणी खालून गरम पाणी खूप आधीपासून आहे. खूप पहिल्यापासून माझा मित्र बोलत होता की खूप त्यांचे दादा परदादा कोण असतील, आजोबा पंजोबा, तेव्हापासून ते गरम पाणी आहे. आणि ते अजून गरमच आहे. तर थंडी असू दे, पाऊस असू दे, काय असू दे, ते पाणी कधी हे नाही होत, म्हणजे थंड नाही होत, ते गरमच असतं. आणि आंघोळ बिंघोळ झाल्यानंतर आम्ही आता आलतो आहे हनुमानजीच्या मंदिरच्या. तुम्ही मंदिर बघू शकता तुम्ही, काय भारी आहे.
एवढा भारी व्ह्यू आहे, एवढा भारी मंदिर आहे हनुमानजीचं. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता मागं पूर्ण डोंगर आणि डोंगराच्या मध्ये एवढं गरम पाणीचं पूर्ण आणि हा मंदिर एवढं भारी आहे ना, तुम्ही विचारू नका. आणि हे झाल्यानंतर आम्ही चाललो आहे आता नाश्ता करून मग ते बल्लाळेश्वरच्या पालीच्या गणपतीला जाणार. ठीक आहे, भेटूया मग पुढं. तिथं फोटोशूट अरे मला पण सकाळी काय व्हिडिओ येते बघ ना, एक नंबर ना. गाईज आम्ही आलोय फायनली बल्लाळेश्वर मंदिर शेकाव. बल्लाळेश्वर मंदिर आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाही वाटतं, त्यामुळं कॅमेरा आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत. तरी ट्राय करू आपण. क्या बोलताय भाई, जा ना पाण्यात जा. खोल आहे ना, खोल आहे ना. यांना पावता येतं ना भाईना पावता येतं. जा जाऊन आलं. दर्शन झालं. मग आतमध्ये फोन अलाउड होता म्हणून फोटो व्हिडिओ काढायला भेटले. आणि येस बघू शकता इथं आता फोटोशूट चालू आहे आणि इथं पोरं अशी पोहतात. खूप सुंदर मंदिर आहे, लय जुनं मंदिर आहे, मी ऐकलं आहे. आणि आता फोटो बिटो काढून नाश्ता करून आम्ही जाऊ घरी. ठीक आहे, भेटूया पुढं. आम्ही घरी आता नाश्ता बिश्ता केला, बल्लाळेश्वर देवाचं दर्शन घेतलं. आणि माझ्या मित्राची आई राहते इथं, तर आम्ही तिकडं आलतो त्यांच्या घरी. तर इकडचं एवढं वातावरण पाली एवढं भारी आहे ना, मी पहिली टाईमच आलो. खूप भारी आहे. आणि तुम्ही इकडचं घर बघा, तुम्ही घर बघू शकता. तुम्ही बघितलं असाल की एवढं सुंदर घर आहे पुराण्या जमान्याचं. खूप भारी घर आहे, खूप भारी वाटलं इथं येऊन. आणि आता याच्या पुढं आम्ही जाणार आहे आता वॉटरफॉलला. ठीक आहे, आता आम्ही थोड्या वेळात जरा आराम करू आणि मग निघू, भेटूया पुढं. सांगतो इथं आल्यावर ना मला असं मुंबईला जायची परत इच्छाच नाही होते. इकडचं वातावरण एवढं भारी आहे ना, की मी सांगू नाही शकत. पूर्ण डोंगर धुकं, पूर्ण हिरवंगार वातावरण, एवढं भारी वाटतं ना इकडं आल्यावर. खूप भारी, खूप मस्त आहे. आणि आता याच्या पुढं आम्ही चाललो वॉटरफॉलला. जरा फ्रेश बीच येतो, जरा आराम करतो, मग निघतो. ठीक आहे, भेटूया पुढं. आणि काय अभि भाई आता जायचं धबधब्यावरती पोवायला भाई, फुल मजा करायची आहेत. कोण कोण झाले भाई सर्वे आपण सर्वे. लेट्स एन्जॉय ब्रो. तर आम्ही आता चाललोय धबधब्याला. तिथून रस्ता त्यांना माहिती आहे, ते लोक इकडचे राहणार आहेत, तर त्यांच्या मागं जायचं. बघू अजून किती पुढे आहे, तिकडं जाऊ, बघू आता काय तिकडं. पुढं किती वाड्यात तुमच्या, किती वाड्यात असे तुमच्या. हा ग्राउंड भारी आहे रे. पण लक्ष ठेव. भाई काय ग्राउंड आहे, फुल डोंगरात. स्टंप बॅट बॉल खेळायला फुल ओपन जागा. आणि मागं काय व्ह्यू आहे भाई, फुल डोंगर. एक नंबर भाई. स्टंप दाखव. व्हीआयपी स्टंप आहे भाई. पण भाई मागचं हे तर बघ स्टेडियम, मागचं स्टेडियम पण तर बघ. स्टेडियमच एवढा मोठा आहे. तुम्ही बघू शकता इकडचा असा व्ह्यू, एवढा भारी व्ह्यू आहे.
आणि इथं खाली वॉटरफॉल आहे वाटतं. हा मुत्ते भाई यूट्यूब पे आएगा भाई. भाई मुतना इम्पोर्टेंट है. धबधबे में पानी ही पानी है फिर. इधर से ही पानी जाता है उधर. फायनली आम्ही आलोय धबधब्याजवळ. जवळ नाही तिथले ट्रेकिंग बघ. इथून खाली कुठेतरी वाटतं. इथून खाली जायचंय. ट्रॅक आहे भाई. ट्रॅक करत करत जायचंय भाई. घसरणार ना पडणार जोरशात. भाई फुल स्ट्रगल आहे काय एकदम भारी. भाई फुल क्रेजी ट्रेक है एकदम रियल एडवेंचर भाई क्रेजी. भाई एक कदम चुका डायरेक्ट नीचे. भाई फुल एकदम मजा येते एकदम. म्हणतात ना मॅन वर्सेस वाइल्ड. मैन वर्सेस वाइल्ड भाई. मैन वर्सेस वाइल्ड. दोस्तों बहुत बेकार रास्ता है ये. और हम इधर जरा एक गलती हो गई और जान जा सकती है. इसके लिए इधर संभाल के जाना पड़ेगा. आपको ये जानकारी देने के लिए बता रहा हूँ कि आप ऐसी खतरनाक जगह पे ना जाए, नहीं तो आपकी जान जा सकती है. आप देख सकते हैं और आपकी जान टेंशन में आ जाती है. उधर देख सकते हैं नीचे पब्लिक है. हमको इधर से नीचे जाना है. भाई आपण मराठीत ब्लॉग करू ते आपल्याला भारी वाटतं. नाहीतर भाई इथं राहणं मुश्किल होऊन जाईल भाई महाराष्ट्रात. महाराष्ट्रामध्ये राहायचंय तर मराठीमध्ये ब्लॉग करा भाई. मराठीमध्येच बोलायचं. आणि आता इथून खतरनाक रस्ता हवानो. आम्ही चाललोय. इथे झगडे चालू आहे भाई. भाई इधर झगडे चालू आहे. नहीं जाएंगे जाएंगे. भाई नको 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 नको. चलो चलो. ए नको रिक्स. भाई खाली सही सलामत घरी जाणे का भाई. अच्छे घरी नीट जायचंय. चलना इकडून मग. चल 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 तिकडून. भाई ह्या रस्त्यातून त्या रस्त्यातून जायचं बोलतोय माझा मित्र. रस्त्यातून कसं जाणार. हा रस्ता आहे. हा रस्ता नाही डायरेक्ट खाई आहे. डायरेक्ट खाली. ए भाई ए नको ए. ब्लॉक में ब्लॉक रात्रीची आता आम्ही दुसऱ्या रस्त्यातून चाललोय. बघू आता यांच्या मागं मागं ते बोलतात की ते लॉंग कट आहे. हा शॉर्टकट होता पण हा शॉर्टकट डायरेक्ट वरचा शॉर्टकट आहे. हा डायरेक्ट वरचा शॉर्टकट वाटतोय. नको बाबांनो आपण जरा स्ट्रगल करत करतच जाऊ. जंगलातून आरामशीर खाली गेलेलं बरं. घरी नीट जायचंय नाहीतर घरचे मारतील. हा रस्ता ठीक वाटतो जरा. हा हे भाई मराठी शिड्या. शिड्या दादर बोलतात त्याला. दादर आपल्या इथं आहे. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येणारे लोक. हा 7 वर येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. भाई फुल स्ट्रगल आहे भाई. हा कोणता धबधबा आहे. टाकुडी. भाई पाणी बघ. पाणी बाकी स्वच्छ आहे का. ये आरामशीर आहे का. दिस इज अ रियल स्ट्रगल भाई. स्ट्रगल आहे. ह्याला बोलतात ट्रॅकिंग. काय बोलतो. फुल डोंगरातून पाण्या बिण्यातून. आणि हा एक ही नदी चालली वाटतं. ही नदीच आहे ना रे. वाळ आहे. वाळ बोल वाळ. वाळ 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 बोलतात. ओढा. ते धबधब्याचंच पाणी येतं वाटतं. ते वॉटरफॉलचंच पाणी येते. आणि इथून जरा अजून पुढे गेलो की वॉटरफॉल येते. ते तुम्हाला दाखवतो पोचल्यावर. एवढा स्ट्रगल नंतर समोर वॉटरफॉल आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. इथून दिसतंय का. इथून दिसत नाही. तिथं पुढंच आहे. तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. ठीक आहे.
पब्लिक आहे तिथं, म्हणजे क्राऊड आहे. बघू, ठीक आहे, भेटूया. चालूच आहे भाई. आम्ही फायनली पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो आणि मस्त वॉटरफॉल आहे, पण गर्दी पण आहे. तुम्हाला दाखवतो बघा. आमच्याबरोबर आला असता ना, पागल झाला असता इथून खाली उड्या. आयचा गोफळा. भाई सब अरे भाई शकता माया मला जो धबधबा आहे तो हा आहे. होय. थांब थांब दादा थांब. पुन्हा पाणी उडवलंय बघ इथं. भाई दहीहंडी बनती भाई. दहीहंडी बनवा भाई. किती थर. हे लोक इथं थर लावताय आणि भाई एवढा भारी धबधबा आहे आणि ते लोक थर लावतायत. लाव 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 लाव. तुम्ही बघू शकता इथं इथं दहीहंडीची चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे आणि पाणीचा फ्लो वाढलाय.